हो नको असू दे. भैया तू कधी करणार आहेस? त्या क्षणाच्या हे गाइज गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। तो गाइज आज का ब्लॉग बहुत ही ज़्यादा इंटरेस्टिंग होने वाला है क्योंकि आज मेरी काकी की एनिवर्सरी है, 25th एनिवर्सरी। तो हम उनकी शादी ही लगाने वाले हैं, तो आप ब्लॉग ज़रूर देखना पूरा, ओके। तर गाइज बघू शकता माझी फ्रेंड कसली चांगली रेडी झाली आहे। हां असू दे हातात, हो नको असू दे नको। आता विघ्नेश इथे आहे फायर गन घेऊन। फोटोशूट सुरू आहे। गंगेची एंट्री झालेली आहे। व्हिडिओ काढते आधी। इथे मंगळसूत्र आणि रिंग सेरेमनी चाललेली आहे। तिकडे जाऊन व्हिडिओ करते। भैया जवळ ये जरा। मंगळसूत्र घालण्याचा सेरेमनी चालली आहे इथे। भैया ग्लास कधी फोडणार आहे? खास पुष्पहार अर्पण करून
ज्यांनी विवाहाला आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात भैया तू केली कधी होती, करणार आहेस? त्या क्षणाच्या आठवणी या निमित्तानं पुन्हा जाग्यावर आपल्यासमोर होत आहे आणि या ठिकाणी ते परस्पर अथर्व भैया काय विचार आहे याबद्दल तुमचे? हे आता फोडायचं काय आता? हे बघा कधी फोडायचं. दाबा दाबा दाबा. फोडा. हे भैया जा तू. गाइस तो प्लास कधी फोडणार आहे? बंद करायला सांगू का फॅन? गाइस आता वेदूचं मनोगत सुरू होत आहे. नाही नाही लाईट लाईट असू दे. तुम्ही माझ्यासाठी फक्त काका काका नाही तर मम्मी बाबांसारखेच प्रेम देणारे आहात. मी समजून घेतलं, साथ दिली आणि मुलीसारखं जपलं. त्यामुळे माझ्या आयुष्यात तुमचं खूप खास स्थान आहे. नेहमी माझ्या आणि बिट्टूसाठी खूप काही करत आला. आमचे हट्ट पुरवणारे, काही झालं तरी मला सांग असं म्हणणारे, तुमच्यासारखे प्रेम आणि काळजी घेणारे खूप कमी लोक असतात. खरं सांगायचं तर तुम्ही कधी काका काकी वाटलाच नाही. माझ्या मम्मी बाबांसारखेच आहात. कधी कधी त्यांच्यापेक्षाही जास्त माझ्यासाठी केलं आहे तुम्ही. मी काही सांगितलं की ते लगेच पूर्ण होते. इतके प्रेम तुम्ही मला आणि बिट्टूला दिले आहे. म्हणूनच काका काकी म्हणणंही कमीच वाटतं. कारण तुम्ही माझ्यासाठी मम्मी बाबांसारखेच आहात. तुमच्या दोघांचे बॉन्ड पाहिले की खरंच असं वाटतं की इतकं सुंदर मजबूत नातं सगळ्यांना मिळत नाही. 25 वर्षाचे तुमचे सहजीवन खूप सुंदर गेले आणि पुढेही दिवस असेच प्रेमाने एकमेकांच्या साथीने जात राहू हीच प्रार्थना. आणि तुमचा चेहरा हसरा कायम असाच राहो. खूप सगळं प्रेम काका काकींना. मला खूप कंटाळा आलाय बघू शकता. बसायचं आहे इथं? बसायचं आहे का? थांब जरा, माझा पाय दुखतो, मी थोडा वेळ बसते. गाईज आता केक कटिंग सुरू आहे. गाईज बघू शकता. अरे यार गाईज बघू शकता, हा आहे त्यांचा केक. 55th anniversary फिलहाल हम आ चुके हैं अपने घर. शादी विधि सब अच्छे तरीके से हो चुका है. खाना पीना भी उधर ही खा लिया है. आपको भी ये ब्लॉग कैसा लगा मुझे कमेंट सेक्शन में ज़रूर बताना और ऐसे वीडियोस देखने के लिए सब्सक्राइब करना. ओके गाइस, थैंक्स फॉर वॉचिंग.